झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात साकारणार सुसज्ज आयुष हॉस्पिटल। 50 खाटांच्या हॉस्पिटलसाठी 15 कोटी रुपये मंजूर। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली जागेची पाहणी। राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यात आयुष हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी मिळाली आहे। 50 खाटांचे हे हॉस्पिटल धुळे शहरात होणार असले तरी उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हे एक आदर्श आरोग्य केंद्र ठरेल असा विश्वास खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला। 50 खाटांचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आज 19 मे रोजी जागेची पाहणी करण्यात आली। धुळे शहरातील पांझरा नदी लगत असलेल्या गणपती मंदिराजवळील 32 क्वार्टरच्या परिसरात हे हॉस्पिटल होणार आहे। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आज या जागेची पाहणी केली। यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांची उपस्थिती होती। या हॉस्पिटल संदर्भात खासदार डॉक्टर बच्छाव यांनी सांगितले, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या धुळे शहरामध्ये आयुष हॉस्पिटल या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये मी सप्लिमेंटरी प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की धुळ्याला आयुष हॉस्पिटलची अत्यंत गरज आहे आणि त्यावेळी उत्तर देताना सन्माननीय आपले आयुषचे मंत्री डॉक्टर प्रताप जाधव साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 20 आयुष हॉस्पिटल मंजूर करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये नाशिक आणि धुळे याचा समावेश करण्यात आलेला आहे। अतिशय आनंदाची आणि समाधानकारक ही बाब आहे। या पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे युवराज करंकाळ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, साबीर शेठ, इस्माईल पठाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादीचे रणजित राजे भोसले, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, डॉक्टर दिनेश बच्छाव, भिवसन अहिरे, सुनील शिंदे, उषाताई पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।